नमस्कार, ESN न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या विशेष घडामोडीसोबत मी उज्ज्वला उल्हारे। श्रीगोंदा नगरीच्या ग्रामस्थांचा गाव बंदचा इशारा। प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा बेमुदत गाव बंद करणार, श्रीगोंदा पोलीस स्टेशनला निवेदन सादर। आईस्क्रीम गाडी लावण्याच्या मुद्द्यावर 50,000ची खंडणी दिली नाही म्हणून जबरी मारहाण करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करून अतिक्रमण हटवण्याबद्दल श्रीगोंदा नगरीतील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर केले। यावेळी व्यावसायिक महिलेला जबरी मारहाण, वेळोवेळी होणारा त्रास याच्या निषेधार्थ मंगळवार रोजी गाव बंदचा इशारा देण्यात आला। प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा बेमुदत गाव बंद करण्याबाबत नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। श्रीगोंदा शहरामध्ये महात्मा फुले गार्डनच्या बाहेर जे लोक व्यवसाय करतात त्या व्यावसायिकांपैकी एका व्यावसायिक महिलेवरती आदिवासी समाजाच्या एका युवकानं रॉडच्या साहाय्याने हल्ला केला। प्राणघातक हल्ला केल्या कारणानं आज ती महिला अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहे आणि अतिशय नाजूक तिची परिस्थिती आहे। ही अवस्था असताना गावाने आता एकत्रित येऊन असा निर्णय घेतलेला आहे की मंगळवारी एक दिवसाचा गाव बंद असं आंदोलन त्या ठिकाणी पुकारलेलं आहे आणि प्रशासनाला सर्व गावकरी मिळून आज एक प्रशासनाला आरोपीला अटक करण्यासाठी एक निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे। परंतु प्रशासनाची जर कारवाई जर मंगळवारी झाली नाही तर हे एक दिवसीय बंद जे आहे ते बेमुदत बंदच्या स्वरूपामध्ये हे बंद चालू राहील आणि नागरिकांचा संताप आता शिगेला पोहोचलेला आहे। कारण ह्या लोकांच्या त्रासाला अनेक नागरिक बळी पडलेले आहेत, म्हणजे त्रासलेले आहेत। 40% सावकारकी करणं, जागेंच्या बाबतीत जागेवरती ताबेमारी मारणं, येईल त्या रस्त्याच्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवणं, खंडणी मागणं, लघवी करत असणाऱ्या माणसाला तू माझ्याकडे बघून लघवी केली असं सांगून त्याच्याकडनं खंडणी मागणं, अशा अनेक प्रकरणं घडत आहेत। आणि पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर हे सर्व प्रकार घडत असताना पोलीस स्टेशनची आता ही जबाबदारी आहे। पोलीस स्टेशननी तातडीनं अधिकची कुमक मागवून या लोकांवरती कारवाई करावी। ज्या सरकारी इमारतीमध्ये ते लोक गेले अनेक वर्षापासून अतिक्रमण करून त्या ठिकाणी घुसलेले आहेत, ती सरकारी इमारत नगर परिषदेच्या मालकीची आहे। नगर परिषदेने पोलीस प्रशासनाची मदत घेऊन तातडीने अतिक्रमण काढून ती जागा मोकळी करावी, क्रीडा संकुल मोकळं करावं, अभ्यासिका मोकळी करावी, असं नगरपालिकेला देखील आम्ही सोमवारी म्हणजे उद्या निवेदन देणार आहोत। मंगळवारी जर प्रशासनाने जर कारवाई केली नाही तर गावकऱ्यांचा आता अंत कुणी पाहू नये। कारण गावकरी जर ह्या बाबतीत जर काही अनुचित प्रकार जर घडला तर याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल। कारण वेळोवेळी पोलिसांना याबाबत निवेदनं गेलेली आहेत, अतिक्रमणाच्या बाबतीत नगर परिषदेला निवेदनं गेलेले आहेत। आता कारवाई होणं गरजेचं आहे। अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो आणि श्रीगोंद्यातली जनता ही कधीही अन्याय खपून घेणार नाही, अन्याय सहन करणार नाही। इथून मागं अनेक ज्या वेळेस असे प्रसंग आलेले आहेत, गावाने एकजुटी दाखवलेली आहे। पक्ष, संघटना सगळे जोडे बाजूला ठेवून गाव एकजुटीनं अशा विषयामध्ये पुढे आलेला आहे। या देखील विषयामध्ये सर्व व्यावसायिकांना एक नम्र विनंती करतो, मंगळवारच्या बंदमध्ये प्रत्येक व्यावसायिकानं छोटा असू मोठा असू या बंदमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि या आंदोलनामध्ये आपलं योगदान द्यायचं आहे आणि प्रशासनाला दबाव आणून त्यांचं काम करण्यासाठी आपल्याला भाग पाडायचं आहे। महात्मा फुले उद्यान या ठिकाणी एक छोटे व्यवसाय त्या ठिकाणी चालू असतात। या उद्यानाजवळ आईस्क्रीम असेल, पाणीपुरीवाले असतील, त्याचबरोबर कुल्फीवाले असतील, यांना काही विशिष्ट समाजाने त्रास देण्याचा रात्री कार्यक्रम केला। त्रास म्हणजे अत्यंत या ठिकाणी त्यांनी अत्याचार करण्याचा, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न त्या समाजाने त्या ठिकाणी केला। ह्या समाजाला पाठीशी कुणी घालू नये आणि या समाजाला कठोर कारवाई व्हावी। या कारवाईसाठी श्रीगोंदा शहराच्या वतीने या ठिकाणी निवेदन देऊन श्रीगोंदा शहर या ठिकाणी मंगळवारी दिनांक 24 तारखेला श्रीगोंदा सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने बंद ठेवून या ठिकाणी या आदिवासी समाजात काही दिवसापासून उच्छाद घातला आहे। या शहरातील नागरिकांना तसेच तालुक्यातील नागरिकांना त्रास देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी सुरू केला आहे। तो त्रास या ठिकाणी बंद व्हावा आणि श्रीगोंदा नगरपालिकेला या ठिकाणी सूचित करण्यात येते की आपली जी प्रशासनाची जी माडी आहे, अभ्यासिका म्हणून त्या ठिकाणी ती माडी आपण बांधलेली आहे, ती माडी त्या ठिकाणी ते रहिवासी आहेत, त्या रहिवासी ते माडी आपण या ठिकाणी नगरपालिकेने पोलीस प्रशासनाच्या मदतीने ते त्वरित खाली करावी आणि श्रीगोंदाचा शहराचा त्रास कमी करावा। यासाठी या ठिकाणी आज PI साहेबांना निवेदन देण्यासाठी श्रीगोंदा शहर आणि व्यापारी असोसिएशनने या ठिकाणी निवेदन दिले आहे। माझी या आपल्या मुलाखतीमार्फत विनंती आहे की प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन
आपण त्वरित कारवाई करून श्रीगोंदा शहराला न्याय द्यावा. श्रीगोंदा शहरात एक छोटे व्यापारी जे गार्डनपाशी आपला व्यवसाय शांततेच्या मार्गाने करतात, त्यांना काल विशिष्ट समाजाच्या लोकांनी दमदाटी करून खंडणी मागण्याचा प्रयत्न केला आणि त्या व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर अतिशय निर्गुण अशा पद्धतीने त्या महिलेला मारहाण करून, म्हणजे महिलेला सुद्धा मारहाण करायला आणि लहान मुलांना सुद्धा मारहाण करायला हा समाज आता भीत नाही. ह्यांची दादागिरी, ह्यांची दहशत वेळोवेळी शहरांनी अनुभवलेली आहे. परंतु व्यावसायिक हा शांततेने मार्गाने व्यवसाय करणारा एक घटक असल्याने फार लवकर केस भानगडी करण्याच्या भानगडीत न पडता ते प्रकरण वेळोवेळी मिटवत आला. परंतु आता हा अतिशय म्हणजे उच्च कोटीचा त्रास शहराला सर्वच, म्हणजे शेतकऱ्यांचा शेतीमाल चोरीचा असो किंवा कोणत्या तरी गाडीवाल्याला धक्का देऊन त्याच्याकडनं खंडणी वसूल करणं असो, वेळोवेळी बलात्कारासारखी धमकी देऊन गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करण्याचा विषय असो, असे अनेक प्रकार आता शहरात घडू राहिलेत आणि त्याचा उद्रेक आज या शहरात आपण अनुभवला. सर्व शहरवासी एकवटून निर्णय घेतला, उद्या आपण मंगळवारी शहर बंद ठेवून ह्या गुन्हेगारांना ताबडतोब कारवाई नाही झाली तर पुढच्या आठवड्यात बेमुदत शहर बंद ठेवून कायमचा बंदोबस्त या गुंड प्रवृत्तीचा करण्याचा ठाम निश्चय शहराने केला आहे आणि अल्पावधीत आज शहरातील सर्व जनता येथे एकवटून आपण प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. मी आपल्या माध्यमातून गावाच्या शांततेसाठी मी विनंती करतो की प्रशासनाने तातडीने पावलं उचलून यांचा बंदोबस्त करावा, ही विनंती. काल संध्याकाळी 8:30च्या सुमारात मी बाहेर गेलो होतो. घरचे आणि दुसरे जय महाराष्ट्र पानपुरेल 2 गाड्या होत्या, दोन्ही लेडीज गाडीवर होते आणि त्यांनी डायरेक्ट गज आणि कोयते घेऊन आले. घरच्यांना त्यांनी गजाने मारले. महात्मा फुले उद्यानाजवळ जे काही छोटे छोटे स्टॉल आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी जे मालक आहेत ते शिरखुर्मा खायला गेले आणि महिला होत्या त्या 2 त्या ठिकाणी, आणि त्याचा ती संधी साधून त्या ठिकाणी आदिवासी कुटुंबाने त्यांच्यावरती हल्ला चढवला. हल्ला चढवत असताना गज कोयते असं हत्यार घेऊन त्या महिलांना बेदम मारहाण केली. त्याच्यामध्ये त्या महिला वाचल्या. आज एक महिला जास्त जखमी आहे, त्यांना दवाखान्यात उपचार चालू आहे. अशी घटना वेळोवेळी होत आहे. त्याच्यामुळं आता श्रीगोंदा शहर एकत्र आलेलं आहे आणि आता मंगळवारी हे शहर बंद ठेवून या ठिकाणी प्रशासनाला जागा करण्यासाठी सर्व एकत्रित आलेले आहेत आणि इथून पुढच्या काळात नक्कीच सर्वांनी एकत्र येऊन सर्वांनी एकजुटीने काम करावं एवढा संदेश देतो. श्रीगोंदा शहरामध्ये जो एका विशिष्ट समाजातील काही ठराविक लोकांनी एका व्यावसायिक महिलेला जबरी मारहाण केली, त्याच्यामध्ये ती गंभीररित्या जखमी झालेली आहे आणि असेच प्रकार इथे घडत आहेत, वारंवार घडत आहेत. त्या घटनेचा मी जाहीररित्या निषेध करतो. हा प्रकार खूप भयंकर प्रकार श्रीगोंदा शहरामध्ये चाललेला आहे. म्हणजे श्रीगोंद्याचा बिहार झाला आहे काय, किंवा बिहारपेक्षाही भयंकर परिस्थिती श्रीगोंद्यामध्ये निर्माण झालेली आहे. पोलीस प्रशासनाला, पोलिसांच्या मुख्य साहेबाला जर श्रीगोंद्याच्या पोलीस स्टेशनच्या गेटवर येऊन शिवेगाळ करायची हिंमत जर या लोकांची होत असेल, श्रीगोंद्यातल्या सगळ्यात बहुचर्चित शनी चौकामध्ये दररोज धुडगूस घालण्याची जर हिंमत या लोकांच्या मध्ये असेल, तर भविष्यामध्ये या शहरामध्ये किंवा या चौकामध्ये अनेक गंभीर घटना होण्याचा धोका उत्पन्न झालेला आहे. याच्यामागे प्रमुख काही कारणं आहेत. एक म्हणजे श्रीगोंदा शहरामध्ये जे वाचनालय आहे तिथं झालेलं अतिक्रमण आहे. त्या अतिक्रमणामध्ये चाललेले अवैध व्यवसाय असतील, अवैध सावकारीचा विषय आहे, तो पण फार गंभीर आहे. शेकडो कुटुंब त्या अवैध सावकारीमुळे उद्ध्वस्त झालेली आहे. संघटित गुन्हेगारीचे अनेक प्रकार यांच्याकडून घडत आहेत. तसेच कुणी जर विरोध केला तर त्यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात येत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. हे प्रकार खूप भयंकर आहेत. श्रीगोंदा शहर हे शांतताप्रिय शहर म्हणून ओळखलं जातं. या शहरामध्ये अशी घटना होणे फार भयंकर आहे. त्यासाठी श्रीगोंदा शहरातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आहे की सर्वांनी मंगळवारी श्रीगोंदा शहर बंद ठेवायचं आहे. मी श्रीगोंदा शहरातील सर्व नागरिकांना, सर्व व्यापाऱ्यांना व सर्व पीडितांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मंगळवारी या बंदमध्ये सामील व्हावे. काल दिनांक 21/3/2026 रोजी महात्मा फुले उद्यान येथे दुकानासमोर आरोपित बाहुल्या गुलाब काळे, आई, त्याची आई संगीता काळे, त्याची बायको, 2 महिला यांनी गुन्ह्यातील फिर्यादी पूनम शिंदे यांना आईस्क्रीमचे दुकान लावायचे नाही, अशी ती जागा माझ्या ताब्यात आहे, जर तुम्हाला दुकान लावायचे असेल तर दर महिन्याला मला 50,000 रुपये द्यावे लागतील असे बोलून खंडणीची मागणी केली. तसेच लोखंडी गजाने त्यांना मारहाण करून, शिवीगाळ करून दमदाटी दिले असल्याने
काल रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध चालू आहे. त्यांना लवकरात लवकर सदर गुन्ह्यात अटक करीत आहोत. तसेच आज रोजी पूर्ण श्रीगोंदा शहरवासियांच्या वतीने निवेदन आलेलं आहे की सदर ठिकाणी जे आरोपी वगैरे राहत आहेत त्या ठिकाणची जागा खाली करण्यात यावी, परंतु सदरचं जागा ही नगरपालिकेच्या अखत्यारीत असल्याने त्यांनी नगरपालिकेच्या नगरपालिकेने आम्हाला पत्रव्यवहार केल्यानंतर आम्ही ती बंदोबस्त वगैरे सगळ्या गोष्टी मागून आम्ही योग्य ती मदत करू. खास खबर विशेष घडामोडीचं आपल्या हक्काचं एसएन न्यूजवर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. प्रतिनिधी उज्ज्वल उल्हारे, एसएन न्यूज श्रीगोंदा.